मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे 3 प्रकारे सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे उंची आणि घडीचं मार्किंग करून साधीच बाही कट करून घ्यायची आहे। आता उंची इथे माझी 4.5 इंच तयार होणार आहे। 1 इंच वाढून इथे मी 5.5 वरती बाहीचं कटिंग केलेलं आहे आस्तरच्या बाही अनुसार। आता इथे आपल्याला घडी माझी 9.5 इंच आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार बाहीचं परफेक्ट असं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे दंडघेर माझा 6.5 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिंग आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची ठेवू शकता आणि परफेक्ट घडीचं मार्किंग करून बाहीचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे मापे टाकायला एकदम असं सोपं जातं। आता इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस मधला कपडा घेतलेला आहे। आता इथे बघू शकता बराच वेळा कपडा कमी पडतो, मग ह्या बाजूला तुम्ही अशा पद्धतीने जोडून सुद्धा घेऊ शकता। आता इथे बघू शकता फिटिंगला द्यायचं जोड शक्यतो, हे पहा इथे मी फिटिंगला जोडून घेतलं। आता हा माझा अस्तरचा कपडा आहे। आता इथे आपल्याला किती जास्त लागणार आहे इथे मी तुम्हाला समजून सांगते। आता ही आपली बंद बाजू आहे, ओपन करून दाखवते। घडी करून घेतली, ही आपली पूर्ण बंद बाजू। आता बाहीचं पेपर कटिंग हे पहा थोडंसं वरच्या बाजूला 1 इंचाने जास्त घ्या, म्हणजे बाहीचा फुगा जास्त पडतो, बाही दिसायला आणखीन ती सुंदर दिसून जाते त्यासाठी। आता इथे बघू शकता अस्तरवरती आपण सर्वात आधी कटिंग करून घेऊया। आता ह्या बाजूला शक्यतो कपडा काय करत जा, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे बाहीच्या उंचीपेक्षा इथं तुम्हाला 1 इंचाने जास्त कपडा घ्यावा लागणार आहे। असं ठेवून बघा आपल्या बाहीची उंची किती आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्याई अस्तरमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे। आता ह्या बाजूला तुमच्या आवडीनुसार असं ठेवून घेते मी इथे, आणि ह्या बाजूला तुम्ही इथे 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल। कपडा कमी असेल तर 4 इंच ठेवू शकता। इथे म्हणजे काय होतं, चुन्या टाकण्यासाठी आपल्याला इथे जास्त कपडा लागणार आहे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे। मग त्याच्या पुढे काय करायचं, समजा तुम्ही ते 4.5 इंच ठेवलं, मग तिथे असं पेपर कटिंग ठेवा, हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालं। आता हे एका लाईनीमध्ये असं कट करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने सोपं आहे एकदम, नक्की जमेल तुम्हाला। ह्या बाजूला जेवढा आपण घेतलेला आहे बघू शकता, परत एकदा सांगते 4.5 इंच आपण जास्त कपडा घेतलेला आहे। इथे मी 4.5 इंच लिहून ठेवते, म्हणजे समजायला आणखीन तुम्हाला सोपं पडेल। आपल्याला ते जास्तीत चुन्या टाकण्यासाठी लागतं। आता इथे बघू शकता मी जेवढा जास्त कपडा घेतला अस्तरचा कपडा, तेवढा इथे मी अशी एक लाईन ओढून घेते। हे पहा इथे मी अशी परफेक्ट लाईन ओढून झालेली आहे, आपलं मार्किंग करून झालेलं आहे। एवढं कपडा आपल्याला ते जास्त वापरायचं आहे चुन्या टाकण्यासाठी। आता पेपर कटिंग घेतलं, असं ठेवून घ्या, हे अशा पद्धतीने इथे मी ठेवलं, बरोबर ह्या लाईनीवरती एका लाईनीवरती आलं पाहिजे अस्तरच्या कापडाच्या। हे असं ठेवून घेतलं ह्या लाईनीवरती, ही आपली बंद बाजू ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या। आता वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार असतं, हे पहा इथे एक मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, आता हे मी बाजूला ठेवते, हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा। आता इथून आतमध्ये आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। मी तुम्हाला बाही कटिंग करताना नक्की सांगेल। आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालं, आपण इथे 2 इंच घेतलं। आता ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवा। हे पहा इथून ह्या बाजूला 1 इंच मार्किंग करून घ्या, 1 इंच बंद बाजूने इथे मी 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। आता इथे काय करायचं आहे, हे पहा आकार देण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला कटिंग करताना नक्की सांगेल। हे पहा थोडं थोडं मार्किंग करून असा आकार देऊन घ्या। उंच आकार असतो तो पाठीच्या बाजूला, म्हणजे पाठीच्या मुंड्याला जोडताना येतो। आता मग नंतर काय करायचं, हे पहा ह्याच्यावरती थोडंसं उंच घेऊन ह्याच्यावरती असं तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा एकदम अशी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। हे पहा बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। आता इथं काय करायचं आहे, खोलगट आकार सुद्धा आपल्याला इथं द्यावा लागतो, लक्षात ठेवायचं आहे। मग इथून थोडंसं अर्धा इंच आतल्या बाजूला यायचं आहे, तिथं आपलं जुळवून आलं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा पुढे मागे होतं, त्यासाठी हा खालचा म्हणजे हा आपला खोलगट आकार असतो, तो समोरच्या मुंड्याला जोडता येतो, तो आकार सुद्धा थोडासा इथे जुळवून आला पाहिजे, लक्षात ठेवत जा नेहमी। आता इथे बघू शकता आकार देताना काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने इथून थोडासा असा खोलगट आकार आला पाहिजे, म्हणजे हा आकार इथे वरच्या बाजूला असा कमी कमी करत, हे पहा एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे इथपर्यंत, हे पहा अशा पद्धत। आता इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। दंडघेर मार्किंग आपल्याला नंतर करायचं आहे, ज्यावेळेस तुम्ही बाही जोडणार फिटिंग करणार त्यावेळेस तुम्ही दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने इथे मी कट केलेलं आहे मध्यातून, म्हणजे मध्य बाहीला जोडताना बरोबर येतो त्यासाठी। आता एक बाजू मी बाजूला घेते, हे अशा पद्धतीने। आता हे खोलगट बाजू आपली समोरच्या बाजूला असते, म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडताना येतं। आता थोडंसं इथून पकडा आणि कट करून घ्या, हे अशा पद्धतीने सावकाश दाखवते त्यासाठी, आणि एकदम अशी सोपी पद्धत आहे। बघू शकता इथपर्यंत असं कमी घ्यायचं, हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होतं आकार व्यवस्थित येऊन जातो, तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आता इथे बघू शकता आपलं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे। कटिंग करून झालं, ही बंद बाजू आणि ही आपली ओपन बाजू आहे। आता ओपन बाजूने इथे आपल्याला
तो कपडा इथे आपल्याला प्लेनमध्येच ठेवायचा, ते काय आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीत फिटिंगच्या बाजूला. इथे तुम्ही 5.5 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा 6 इंच मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या नसतात. आता इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 5.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मग बाही जोडायला पुरत नाही, चुन्या येतात. जर जोडायला कमी पडलं तर तुम्ही फिटिंगच्या बाजूची एक चुनी काढू शकता. शक्यतो काय करत जा, बाही जोडताना मध्यापासून सुरुवात करत जा, म्हणजे जोडताना तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ह्या बाजूने इथे मी 5.5 इंच घेतलेलं आहे. आता इथे सुद्धा थोडंसं मार्किंग मी करून घेते. इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून घ्या अस्तरच्या कापडावरती. हे पण बघू शकता, इथे सुद्धा करून घेते आणि थोडंसं इथे सुद्धा करून घ्या, कारण की तिथे आपल्याला कपडा पूर्ण असा प्लेनमध्ये ठेवायचा. त्यासाठी इथे मी थोडंसं असं मार्किंग करून घेते. इथे सुद्धा केलं, इथे सुद्धा, दोन्ही सुद्धा बाजूंना. वाटलं तर खडूने सुद्धा मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही किती कपडा आपल्याला प्लेनमध्ये ठेवायचा आहे. इथे मी पूर्ण अस्तरचा कपडा ओपन करून घेतला. आता ह्याच्यावरती ब्लाऊज पीसाचा कपडा ठेवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ठेवून घेतलं मी. हे पहा, आता हे अशा पद्धतीने पकडते. ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवा. आणि आतली आहे ती उलट बाजू आहे. इथे जोडलेलं सुद्धा आहे, बघू शकता फिटिंगच्या बाजूला. जर तुम्हाला कपडा कमी पडला तर जोडून सुद्धा घेऊ शकता. जोड बरोबर असा फिटिंगच्या बाजूला द्यावा लागतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता मी असं ठेवून घेतलं. बघू शकता बरोबर उंचीचा सुद्धा तेवढाच कपडा इथे तुम्हाला ब्लाऊज पीस मधला काढून घ्यायचा आहे. जोड आला तर देऊ सुद्धा शकता. आता इथून आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आणि ही सुद्धा बाजू आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि जेवढा आपल्या ह्या बाजूचा शिल्लक कपडा आहे ना जास्तीचा, तेवढा आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं आणि जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी पूर्ण असं कट करून टाकला. फक्त अस्तर जोडताना काय करावं लागतं, पूर्ण कपडा असा प्लेन करून घ्यायचा. बऱ्याच वेळा कपडा सिल्कीमध्ये असतो, आपल्याला गोड्या पडतात, त्यासाठी पूर्ण अस्तर नेहमी जोडताना प्लेनमध्ये जोडायचं, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता बघू शकता इथे थोडंसं आपण मध्याचं मार्किंग करून घेऊया, बाही जोडताना म्हणजे बरोबर येतं. आता इथे सुद्धा आपण थोडंसं मार्किंग केलं होतं. एवढा कपडा आपल्याला इथे प्लेनमध्ये सोडून द्यायचा, त्यासाठी इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते. म्हणजे चुन्या किती भागामध्ये टाकायच्या नक्की लक्षात येईल तुमच्या सुद्धा. त्यासाठी थोडंसं मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता म्हणजे ह्या सुद्धा बाजूला आपल्या इथे परफेक्ट मार्किंग होऊन जातं. मध्य झाला, हे पहा इथे सुद्धा आपण मार्किंग करून झालं, इथे सुद्धा आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता चुन्या टाकण्याची एकदम अशी सोपी पद्धत. ह्या बाजूला कपडा असा फिरवून घेते, इथून टाकल्या तरी सुद्धा चालतात. आता चुन्यांची तोंड करताना हे पहा इथून सुरुवात करायची. हे पहा ह्या बाजूला करून घ्यायच्या. हे पहा अशा पद्धतीने टाकताना फक्त एकसारख्या टाका. आता इथे आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची. सर्वात आधी ही बाजू घ्या. हे पहा जिथून आपण मार्किंग केलं का तिथून सुरुवात करायची आहे. हे पहा एकसारख्या पकडा, फक्त पकडताना ही सुद्धा बाजू आपली एकसारखी आली पाहिजे. आता चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत. सोपं आहे एकदम. हे पहा अशा पद्धतीने सावकाशमध्ये, तुम्हाला त्यासाठी इथे मी सावकाशमध्ये दाखवत आहे. हे पहा बघू शकता खूप सुंदर अशा आपले ते चुन्या पडतात आणि फुगा सुद्धा खूप असा सुंदर पडतो. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. फक्त टाकताना तुम्हाला इथे एकसारख्या टाकावे लागणार आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण इथपर्यंत मार्किंग करून घेतलं का तिथपर्यंत पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या टाकताना. आणि जर तुम्हाला बाही जोडायला कमी पडली, शक्यतो काय करत जा मध्यापासून जोडत जा. मी तुम्हाला कटिंग करताना सांगेलच आहेत. मग इथले एक सुद्धा काढू शकता, खालचे नाही काढलं तरी सुद्धा चालतात बाही, कारण की ही जोडायला बाजू कमी पडते ना, एक काढली तरी सुद्धा चालते. शक्यतो मध्यापासून जोडायचं, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. बघू शकता चुन्या टाकून झालेल्या आहेत व्यवस्थित. ह्या चुन्यांची तोंड आपण आपल्या बाजूला केली. आता फक्त इथे काय करायचं, कपडा असा फिरवून घ्या, ते बरोबर होऊन जातं कपडा फिरवल्याच्या नंतर. आता ह्या सुद्धा चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायच्यात, लक्षात ठेवा. आता इथून मी सुरुवात करते. फक्त कपडा फिरवून घ्या म्हणजे लक्षात येईल. हे पहा बरोबर असं पकडायचं आहे. एक एक पकडली तरी सुद्धा चालेल. हे पहा एकसारख्या टाका, फक्त टाकताना कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची बाही डिझाईन इतकी अशी सुंदर दिसून जाईल. हे पहा एकसारख्या टाका, कमी जास्त होऊ देऊ नका. हा आपला बाहीचा मध्य आहे, मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल.
हे अशा पद्धतीने पूर्ण चुन्यात तुम्ही आपल्या बाजूला करून घ्यायचे आहेत आणि टाकताना एकसारख्या टाका. ज्या पद्धतीने आपण ह्या टाकल्या त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत आणि कुठपर्यंत आपण मार्किंग केलं तिथपर्यंत अशा पूर्ण चुन्या टाकून घ्या. हे बघू शकता इथपर्यंत अशा पूर्ण चुन्या टाकून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपली ही सुद्धा बाजू अशी परफेक्ट झालेली आहे. बघू शकता इथे तुम्ही सुंदर अशी आपली इथे बाही डिझाईन तयार होणार आहे. चुन्या सुद्धा बघू शकता एकदम अशा व्यवस्थित झाल्या. मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजूंच्या चुन्या टाकून दाखवलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. इतकी सुंदर तुमची इथे बाही डिझाईन सुद्धा दिसणार आहे. आता ही आपली समोरची बाजू आहे अशी ठेवून घ्या. थोडंसं इथे प्लेन मध्ये करते कपडा मी, म्हणजे जोडायला आपल्याला इथे सोपं पडेल त्यासाठी. समोरची बाजू आहे. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे मी ब्लाऊज पीसाच्याच काठाची पट्टी कट करून घेतली होती. तेवढ्याच लांबीची बरोबर जेवढी आपली बाहीची लांबी आहे ना, म्हणजे समोरची दंडघेरची बाजू तेवढ्याच लांबीची बरोबर तुम्ही इथे काठाची पट्टी कट करून घ्यायची. ते लक्षात ठेवा म्हणजे बरोबर होऊन जाते. आता उंचीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ठेवू शकता, तुम्हाला किती ठेवायची आहे. आता इथे बघू शकता मी 3.5 इंचाची उंचीला पट्टी कट करून घेतली आणि लांबीला जेवढ्या आपल्या बाहीची लांबी असेल ना तेवढ्या लांबीची इथे तुम्हाला ही पट्टी कट करून घ्यायची आहे. बघू शकता एवढ्या लांबीची इथे मी पट्टी कट करून घेतली. आता इथं काय करायचं, जोडताना हे पा बाही उलट करून घ्या. हे अशा पद्धतीने आणि ही सुद्धा पट्टी ठेवताना आता ही आपली सुईची बाजू आहे लक्षात ठेवा. आता ही आपली उलट बाजू आहे. आता ठेवताना ही उलट बाजू वरच्या बाजूला झाली पाहिजे. हे आता ह्याच्यावरती ठेवून घ्या. ही सुद्धा आपली उलटच बाजू आहे असं ठेवून घ्या आणि कडेपासून जोडायला सुरुवात करायची आणि अर्धा इंच पकडायचं आहे. हे अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला इथे पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे कडेपर्यंत. हे बघू शकता आपली पूर्ण पट्टी जोडून झाली. आता ही पट्टी ह्या बाजूला घ्या. हे अशा पद्धतीने आणि एकदम कडेकडेला पट्टीवरती दापटीप आपली आली पाहिजे. हे बघू शकता त्या पद्धतीने एकदम अशी कडेकडेला तुम्ही इथे दापटीप टाकून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण दापटीप टाकून झालेली आहे. आता बाही ह्या बाजूला घ्या. आता इथं काय करायचं, कापडाची एकदम अशी थोडीशी घडी करून घ्या किंवा अर्धा इंच पकडला तरी सुद्धा चालेल आणि फक्त हा कपडा ह्याच्यावरती असा ठेवून घ्या. तुम्ही इथे पट्टीची उंची तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, दिसायला आणखीन ते व्यवस्थित दिसेल. आता वाटलं तर इथे काय करा, एकदम कडेला एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला डायरेक्ट ठेवता आलं तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता. आणि इथं काय करायचं, एकदम कडेला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यावी लागते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे बरोबर तुमची शिलाई बसली पाहिजे. जेवढं आपण इथे पकडलं फक्त ह्याच्यामधली शिलाई दिसू देऊ नका. आपण अर्धा इंच पकडलं ना ते बरोबर त्याच्यावरती जोडताना आपलं बरोबर असं अर्धा इंचच आलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे. बघू शकता ह्या बाजूला तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने इथे बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला कटिंगची आणि शिलाईची सुद्धा एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही सुद्धा पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती अशाच पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघा. बाहीची उंची 6.5 इंच ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे डिझाईन बनवण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे. 5.5 इंचाची पट्टी कट करून घेतली उंचीला. आता इथे बघू शकता ओपन करून घेतला आणि परत एकदा बंद घडी करून घ्या. एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे मार्किंग करण्यासाठी. आता बंद बाजूपासून ह्या बाजूला मी 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते. 2 इंचावरती मार्किंग करून झालेलं आहे. आता उभं मार्किंग इथे मी 4.5 इंचावरती करून घेते. 4.5 इंचावरती डिझाईन बनवण्यासाठी लागणार आहे त्यानुसार इथे मी मार्किंग करून घेतलं. आता इथे आपल्याला पट्टीचा वापर करायचा आहे आणि हे मार्किंग आपण केलेलं आहे ते असं जोडून घ्यायचं आहे. बरोबर आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे त्यानुसार इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे मी इथे कट करून घेतलेलं आहे. हे अशा पद्धतीने. आता ह्याच्याच मापाचं बरोबर दुसरा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. पलटी करण्यासाठी लागणार आहे.
म्हणजे आपला डिझाईनचा आकारसुद्धा व्यवस्थित येईल त्यासाठी. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेतली. आता ह्याच्यावरती ठेवून घेते आणि बरोबर असं मार्किंग करून किंवा कट करून त्या आकारामध्ये घेतलं तरीसुद्धा चालेल. आता इथे मी ह्या आकारामध्ये बरोबर असं कट करून घेते. कट करून झालेलं आहे. बरोबर त्याच्याच मापाचं बरोबर असं कट करून घ्या. आता हे मी ओपन करून घेते अशा पद्धतीने. थोडासा कडेने कपडा जास्त ठेवा, ते लक्षात ठेवा. आता हे जास्तीचं आहे, थोडंसं मी एका लाईनीमध्ये करून घेतलं फक्त. आता ह्याच्यावरती हे ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच पकडत आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित आकारामध्ये इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता थोडे थोडे असे कट देऊन घ्या, म्हणजे पलटी करायला सोपं जातं. पूर्ण कपडा आतल्या बाजूला घ्यायचा आहे आणि एकदम कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेला व्यवस्थित आकारामध्ये इथे मी पूर्ण शिलाई देऊन घेतली. आता हे वरच्या बाजूस जास्तीचं आहे तेवढं इथे मी बरोबर असं कट करून घेतलं आकारामध्ये. आता इथे आपल्या डिझाईन बनवून घेण्यासाठी हा मी कपडा घेतलेला आहे. मध्यभागी घडी करून घ्यायची आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. आता मध्यापासून इथे आपल्याला 2-2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 2-2 इंचावरती 2 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता ह्याच्यावरती थोडे थोडे असे कट देऊन घ्या, म्हणजे दुसऱ्यासुद्धा बाजूला आपलं सेम मार्किंग होणार आहे त्यासाठी. आता इथे मी समान अंतरावरती बरोबर असे कट देऊन घेतले. आता हे मी ओपन करून घेतलं. आता मध्याचं मार्किंग करून घ्या. वाटलंच तर घडी करून मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्याचं मार्किंग फक्त व्यवस्थित करून घ्या. आता हे आपण 2-2 इंचाचं मार्किंग करून घेतलं ना, त्याच्यावरती बरोबर असं पकडायचं आणि ठेवून घ्यायचं. एकावरती एक आलं पाहिजे, म्हणजे तुमची बाही डिझाईनसुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. असं पकडायचं आणि एकावरती एक आलं पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. एकसारखं दिसायला हवं त्यासाठी. आता इथे बघू शकता मी अशी एक शिलाई देऊन घेते. एकावरती एक ठेवून घेतलं आणि नंतर शिलाई देऊन घ्या. आता ही सुद्धा बाजू त्याच पद्धतीने एकावरती एक असं ठेवून घ्या. मार्किंग बरोबर असं पकडायचं आणि एकावरती एक असं ठेवून घ्यायचं, म्हणजे तुमच्या प्लेटीसुद्धा इतक्या असं सुंदर दिसतील किंवा चुन्या म्हणलं तरीसुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे बघू शकता आपला हा मध्य आहे. वाटलं तर मार्किंग करून ठेवा. आता ही बाजू एक एक बाजू करून घ्यायची. अर्धा इंचाचं गॅप ठेवायचा तुम्हाला ह्याच्यामध्ये. चुन्या पकडताना एकसारख्या पकडा फक्त, म्हणजे कपडा पकडताना एकसारखा पकडा. फक्त अर्धा इंचाचा गॅप राहिला पाहिजे मध्ये. आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने. आता दुसरीसुद्धा बाजू त्याच पद्धतीने एक पकडायची, अर्धा इंचाचं गॅप ठेवून घ्या त्याच्यामध्ये, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल. हे असं पकडलं आणि ह्याच्यावरती सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला इथे बाही ठेवून घ्यायची आहे. बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे आणि दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्या ठेवून घ्या हे अशा पद्धतीने. आणि एक शिलाई देऊन घ्यायच्या एकदम अशी कडेला. मध्य बरोबर मध्यावरती आला पाहिजे, म्हणजे दोन्हीसुद्धा बाजू दिसायला एकसारख्या दिसतील आणि व्यवस्थित दिसतील त्यासाठी. आता इथे वरच्या बाजूचा जेवढा जास्तीचा कपडा आहे तेवढा व्यवस्थित आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्या समोरच्या बाजूला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी 2 इंचाची उंचीला पट्टी कट करून घेतली आणि लांबीला बाहीच्या डबल घ्यायची आहे. इथे आपल्याला चुना टाकून घ्यायच्या आहेत. त्यासाठी इथे मी पट्टीची घडी करून घेतली आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेणार आहे. एकदम कडेला पूर्ण पट्टी जोडून घेते. इथे आपली पूर्ण पट्टी तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला चुना टाकून घ्यायच्या आहेत. नाजूक टाका, एकसारख्या टाकून घ्यायच्या आहेत, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल जोडल्याच्या नंतर त्यासाठी. इथे मी पूर्ण पट्टीला चुन्या टाकून घेतलेल्या आहेत एकसारख्या, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतील त्यासाठी. आता ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जोडून घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला असं व्यवस्थित दिसेल त्यासाठी. इथे मी पूर्ण अशी दाबटीप टाकून घेतली.
आता इथे आपल्याला बटन जोडून घ्यायचे आहेत किंवा मणी जोडले तरी सुद्धा चालतील, आवडीनुसार ठेवा. बघू शकता इथे सुंदर अशी आणि पटकन होणारी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवा एकदम अशी कमी वेळामध्ये. आणि रोजच्या वापरासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. आज आपण इथे एकदम अशी साध्या ब्लाऊजवरती सुद्धा पटकन होणारी गोपी बाही डिझाईन कशा पद्धतीने कटिंग व शिलाई करायची एकदम अशी सोपी पद्धत आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. उंची इथे आपण आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्या. आता इथे उंची 4 इंच तयार ठेवणार, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घेते. उंची अधिक 1 इंच आपल्या इथे घ्यायचं आहे. माझी इथे मला 4 इंच तयार ठेवायची, त्याच्यामध्ये 1 इंच मी इथे वाढून घेतलेलं आहे. उंचीचं मार्किंग बरोबर झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. तुम्ही इथे उंची तुमच्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता तुम्हाला तुमच्या मापाचं पेपर कटिंग लागणार आहे, म्हणजे पटकन लक्षात येईल. आता ह्या बाजूला मी कपडा थोडासा चुन्या टाकण्यासाठी जास्त घेणार आहे. 5 इंच मार्किंग करून घेते. इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तेवढा कपडा आपल्याला इथे चुन्या टाकण्यासाठी जास्त वापरायचा आहे, म्हणजे चुन्या सुद्धा आपल्या इथे भरपूर होतात आणि बाही डिझाईन सुद्धा दिसायला इतकी अशी व्यवस्थित अशी दिसून जाते. त्यासाठी आता इथे तुमच्या मापाचं पेपर कटिंग कोणत्याही साईजमध्ये असू द्यात, आपण जिथे मार्किंग करून घेतलं तिथे असं पेपर कटिंग त्याच्या लाईनीवरती असं ठेवून घ्या आणि बरोबर एका लाईनीमध्ये कट करून घ्या. कोणत्याही साईजमध्ये समजून सांगते, असं पेपर कटिंग ठेवायचं आहे तुम्हाला इथे, म्हणजे समजायला सोपं पडेल. आपल्याला कपडा किती जास्त घ्यायचा आहे, घडी कशा पद्धतीने मार्किंग करावी लागते. डायरेक्ट तुम्ही पेपर कटिंग असं ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे सोपं पडेल. आता जेवढा वरच्या बाजूस जास्तीचा कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेतलेला आहे. बाजूला करून घेते, एक मार्किंग करून घेते. जेवढा कपडा आपण इथे जास्त घेतला तेवढं इथे मी थोडंसं मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली ओपन बाजू आहे. ओपन बाजूने इथे आपल्याला 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे फिटिंगच्या बाजूने 6 इंचावरती मार्किंग करून घ्या सर्व साईजमध्ये. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. एक लाईन ओढून घेते आणि थोडासा कट देऊन घ्या. आता इथे मी थोडंसं मार्किंग करून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला मार्किंग करून घेते. फिटिंगच्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या नाहीयेत, ते प्लेन राहणार आपलं. चुन्या फक्त एवढ्या भागामध्ये टाकावे लागतात, चुन्या अशा भरपूर होऊन जातील. आता इथे मी समोरच्या बाजूला जोडण्यासाठी 2.5 इंचाची पट्टी एका लाईनीमध्ये कट करून घेते. आता इथे मी 2.5 इंच मार्किंग करून घेते आणि पट्टी एका लाईनीमध्ये करून घेते. थोडंसं क्रॉसमध्ये आहे, तेवढं इथे मी कट करून टाकते. समोरच्या बाजूला जोडण्यासाठी इथे आपली पट्टी कट करून झालेली आहे. आता इथे ओपन करून घेते पूर्ण कपडा, कारण की आपण बंद घडी टाकली होती, त्याच्यामुळे कपडा इथे मी पूर्ण ओपन करून घेतला. आता इथे आपण थोडे असे कट देऊन घेतले आहेत, बघू शकता. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. फिटिंगच्या बाजूला आपण जिथे 6 इंच ठेवलं होतं का तिथे एक मार्किंग करून घ्या. तेच मार्किंग मी ह्या बाजूला सुद्धा करून घेतलं, फिटिंगच्या बाजूला. आता इथून आपण जे मार्किंग केलं होतं का तिथून चुन्या टाकायला सुरुवात करा आणि चुन्यांची तोंड आपल्या बाजूला करायची आहेत, एकाच दिशेला. दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांची तोंड राहणार आहेत. आपली इथे सुंदर अशी गोपी बाही डिझाईन तयार होणार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि सर्वात सोपी पद्धत आहे. तुम्ही साध्या ब्लाऊजवरती सुद्धा अशा पद्धतीने गोपी बाही डिझाईन नक्की बनवून बघायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. इथे सावकाशमध्ये आवडी अनुसार सुद्धा चुन्या ठेवू शकता, फक्त टाकताना एकसारख्या टाका. आता जिथपर्यंत मी थोडासा कट देऊन घेतला तिथपर्यंत मी चुन्या टाकून घेतलेल्या आहे, इथून इथपर्यंत. ते लक्षात ठेवायचं आहे. आता बसतंय का ते बघायचं आपली बाही कटिंग ठेवून. जर कपडा कमी पडला तर एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता, ते लक्षात ठेवा. मग त्या बाजूची एक काढू शकता किंवा ह्या बाजूची सुद्धा एक चुनी तुम्ही ह्याच्यामध्ये काढू शकता, पण बसतंय का बघायचं आहे सर्वात आधी. आता ह्या बाजूच्या चुन्या टाकून घ्यायच्यात, जे आपण मार्किंग केलं होतं का इथे. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला एकाच दिशेला करायचे, म्हणजे त्याच बाजूला करून घ्यायचे आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला टाकल्या त्याच पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूंची चुन्यांचे तोंड आपल्याला एकाच दिशेला करून घ्यायचे आहे, ते लक्षात ठेवा. एक चुनी उचलायची, हे अशा पद्धतीने पकडून एकसारख्या चुन्या टाकून घ्या. दोन्ही सुद्धा बाजू म्हणजे दिसायला एकसारख्या तुमच्या दिसून जातील आणि बाही डिझाईन सुद्धा व्यवस्थित होऊन जाईल.
तुम्ही कोणत्याही साडीवरती वापरू शकता. अशी सुंदर अशी ब्लाऊजची ही बाही डिझाईन तुम्ही सुद्धा बनवून बघा. फक्त चुन्या एक एक चुनी पकडून एकसारखी तुम्हाला शिलाई द्यायची आहे. बघू शकता इथे मी सावकाश दाखवत आहे त्यासाठी, म्हणजे समजायला पण पटकन समजेल त्यासाठी. इथे आपल्या पूर्ण चुन्या टाकून झालेल्या आहेत. आता पेपर कटिंग ठेवून बघायचं बरोबर आहे का. हे पहा व्यवस्थित झालेलं आहे. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे. आता ही उलट बाजू आहे. पट्टी जोडताना उलट बाजूने ठेवून घ्या. अर्धा इंच पकडायचं आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी अर्धा इंच पकडत पकडत पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता जेवढी शिल्लक आहे तेवढी कट करून टाकते. आता इथे आपल्याला पट्टीवरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. पट्टीवरती एकदम अशी कडेला दाबटीप टाकून घ्या. पूर्ण दाबटीप टाकून झालेले आहे. आता ही आपली सुईची बाजू आहे. आता एकदा थोडीशी घडी करून घ्या पट्टीची, म्हणजे काय होतं धागे निघत नाही त्यासाठी. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या आणि पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते एकसारखी, म्हणजे समोरची दंडघेरची बाजू सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. आता जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून टाकते. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला लेस जोडून घ्यायची आहे. लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा वापरू शकता किंवा कलरची वापरली तरी सुद्धा चालेल. कोणत्याही साडीवरती मॅचिंग होईल तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने. इथे मी पूर्ण लेस जोडून घेते. जेवढं शिल्लक असेल तेवढं कट करून टाकलेलं आहे. आता इथे बघू शकता एक मध्यावरती मार्किंग करून घ्या. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा आणि एक मार्किंग करून घ्या. बाहीचा मध्य बरोबर त्याच्यावरती आला पाहिजे त्यासाठी, कारण की आपल्या चुन्या दोन्ही सुद्धा बाजूला एकसारख्या झाल्या पाहिजेत त्यासाठी. आता मध्यावरती मध्य ठेवला. हे अशा पद्धतीने एकसारखं आहे का. आता इथे मार्किंग करून घ्या. बाही कटिंग ठेवायचं, मार्किंग करून घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. तुम्ही कोणत्याही साईजमध्ये ही परफेक्ट पद्धत वापरू शकता. पेपर कटिंग ठेवायचं आणि मार्किंग करून घ्या आणि त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची बरोबर, म्हणजे बाहीचा आकार परफेक्ट येऊन जातो त्यासाठी. आता हे आपल्याला थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण ह्याच्यावरती बाहीचा आकार दिला पेपर कटिंग ठेवून, त्याच्या कडेने आपल्याला हे परफेक्ट असं कट करून घ्यायचं व्यवस्थित आकारामध्ये. बघू शकता इथे परफेक्ट आपली बाहीची कटिंग व शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सुद्धा पटकन होणारी गोपी बाही डिझाईन नक्की बनवून बघा. सर्वात सोपी आणि झटपट होणारी डिझाईन आहे. नक्की बनवून बघा. तुम्हाला कोणत्याही सुद्धा साडीवरती मॅचिंग होईल अशी ही बाही डिझाईनची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.